कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील अगदी शेवटचं टोक अंबाई धनगरवाडा. चांदोली धरणाच्या काठावर व सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या हद्दीवर गावांना हातपाय पसरले. गावातले बहुतांश युवक मुंबईला रोजीरोटीसाठी गेलेले. जे गावात आहेत त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन म्हणजे दुग्ध व्यवसाय. या धनगरवाड्याच्या कुशीत 110 उंबऱ्यांची वाडी वसली असून तब्बल 1100 म्हशी त्यांनी पाळल्यात. गावाचं दुष्टचक्र भेदण्यास दुधाचं अर्थचक्र प्रभावी ठरतंय. गोठाई संकल्पना दूध काढण्यासाठीच, अन्यथा इतर वेळी जनावरे दिवसरात्र जंगलात भटकंती करतात. यातील दुधाळ जनावरं हे लोक आजूबाजूला सोडतात, मात्र जी आटली आहेत ती जंगलात सोडून देतात. पुन्हा ती जनावरं व्यायला झाली की मग त्यांना जंगलातून परत घेऊन यायचं आणि दूध पिळायचं हा परंपरेने चालत आलेला येथील व्यवसाय आहे. जनावरंही इतकी समजूतदार आहेत की सायंकाळी 5च्या दरम्यान आणि पहाटे 4च्या दरम्यान ती आपापल्या मालकाच्या दारात येऊन उभी राहतात. मग मालक दूध काढतात आणि डेअरीपर्यंत पोहोचवतात. 10 वर्षापूर्वी तालुक्यातीलच समाधान दूध संघानं 2016ला पहिल्यांदा येथे दूध संकलन केंद्र उभं केलं. तेव्हापासून या लोकांना दुधाचं व्यावसायिक गणित कळू लागलं. अन्यथा गवळी पद्धतीनं दूध घेऊन अनेकांनी या गोरगरीब लोकांची कित्येक वर्ष एका अर्थानं लूटच केली आहे. पूर्वीपासून गावात परंपरेनं दुग्ध व्यवसाय चालतो, परंतु दुधापासून लोणी बनवायचं आणि रत्नागिरी जिल्ह्यात नेऊन ते विकायचं अशी ही पद्धत होती. यावेळी समाधान दूध संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल थोरात म्हणाले की 2016मध्ये पहिल्यांदा आम्ही समाधान दूध संघाच्या माध्यमातून दूध संकलन सुरू केलं. तेव्हा अधिकचे 4 पैसे मिळणार या हेतूनं लोकांच्या चेहऱ्यावर फुललेला आनंद आणि आज त्यांची दुग्ध व्यवसायातून झालेली प्रगती पाहिल्यानंतर आनंद होतो. तर दूध संकलक दीपक गावडे म्हणाले की अंबाई धनगरवाड्यापर्यंत रस्ता झाला आहे, परंतु आजसुद्धा त्यांच्या आजूबाजूच्या वाड्या वस्त्या रस्त्यांपासून वंचित आहेत. 4-5 किलोमीटरहून डोक्यावरून दूध आजसुद्धा येथे पोहोचवावं लागतं. म्हणून रस्त्यांची व्यवस्था व्हायला पाहिजे असं सांगितलं. तसेच दूध उत्पादक जनू रामू गावडे म्हणाले की माझ्या 70 म्हशी आहेत. मी सकाळ संध्याकाळचं मिळून आज 85 लिटर तर पूर्ण हंगामाला 125 लिटर दूध डोक्यावरून आणून संकलन केंद्रात पोहोचवतो. माझा संसार आणि अर्थचक्र यावरच अवलंबून असल्याचं सांगितलं. शाहूवाडी प्रतिनिधी, मराठी एस न्यूज.